हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज तसा रविवार आहे त्याच्यामुळे म्हटलं सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा झाडू मारूया. मस्त फ्रेश वाटतं मग सकाळी सकाळी सगळं आवरलं की. आणि मी आज अंघोळ केली सगळ्यात स्टार्टिंगला. रोज मी माझं सगळं काम झाल्यानंतर अंघोळ करते, पण आज मी सगळ्यात पहिला अंघोळ केली आणि त्याच्यानंतर मग आता बाकीचं सगळं आवरायला घेतलंय. कारण सुट्टी असली ना की थोडीशी जास्तीची वाढीव कामं पण निघतात आणि माहीत नाही कारण काही काही सुट्ट्या ह्या ना अजिबातच चांगल्या नसतात. जशी की आजची सुट्टी आहे. मी तुम्हाला कळेलच की आजची सुट्टी ना अजिबात चांगली नव्हती. पहिलं तर रुद्रेश पप्पांना आज सुट्टी नव्हती, त्यामुळे आमची सकाळपासूनच धांदल उडालेली होती. माझं वटपौर्णिमेचं जे साहित्य आहे पूजेचं ते पण मला आणायचं होतं. त्यासाठी मला त्यांना घेतल्याशिवाय जाताच येत नाही मार्केटला. लांब आहे ना ते. मग मला मेन गोष्ट मला काचेच्या बांगड्या पाहिजे होत्या. त्यामुळं म्हटलं पटापट आवरायला लागते म्हणून आज लवकर उठलोय. उठल्या उठल्या तर सगळं भांडी वगैरे दिवा हे सगळं काढलं धुण्यासाठी. आणि रुद्राचं काम असतं देवपूजा करणं, मग त्याचं तो करतोय तोपर्यंत म्हटलं मी बाकीचं आवरते. म्हणजे त्याचा टेबल इथं घाण अस्ताव्यस्त पडलेला होता, तो म्हटलं पटापट आवरून घेऊया आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं आवरून घेऊया म्हणून दोघं पण आम्ही कामाला लागलो आहे. त्याचे पप्पा मात्र निवांत आरामात झोपले होते, कारण त्यांची सेकंड शिफ्ट असली की रात्री 3 वाजता कधी येतात ते. आणि मग त्यांना कमीत कमी 8-9 वाजेपर्यंत झोपायला लागतं. आणि आमचं कसं आहे ना, आम्हाला सुट्टीच्या दिवशी कधीसुद्धा जास्त वेळ झोप येत नाही. 7 वाजता जाग येते. आणि ज्या दिवशी शाळा असेल ना त्यावेळेस मात्र 8-9 पर्यंत जाग येत नाही. माझ्या लेकराला तर अजिबातच येत नाही. बाकी त्याला हे पूजा करायला प्रचंड आवडतं. म्हणजे स्वतःहून संडे असला की मम्मा म्हणतो सगळ्यात पहिली माझी ताटं तयार कर. ताटं म्हणजे 2 ताटं त्याला लागतात. एका ताटामध्ये तो देव ठेवतो आणि दुसऱ्या ताटामध्ये तो देवांना अंघोळ घालतो. असं त्याचं रुटीन आहे. एवढंच नाही तर त्याला देवांचे कपडे थोडे पण घाण झालेले चालत नाही. लगेच मला तिकडून सांगतोय की मम्मा देवाचे कपडे थोडे घाण झालेत आणि अगरबत्तीचं पडल्यामुळे त्याला होल पण आलंय, तर तू दुसरे बनव. म्हटलं बाबा ठीक आहे, तू कर बाकीचं, तोपर्यंत मी बनवून देते. आणि हा व्हॅक्यूम क्लीनर ना आता माझ्या कामाचा आहे. म्हणजे धूळ बसते ना सगळीकडे आणि काही गोष्टी अशा असतात की तिथे आपल्याला हाताने जास्त वेळ पुसता येत नाही. जसं की टेबल कोण्यातनी वगैरे इतकी धूळ बसते म्हणून. आणि माझे शेवटी आज पडदे लागलेले आहेत. 8 दिवस झाले मी काढले होते. शेवटी 8 दिवसानंतर आज मी लावते. पण यावेळेस मी दोन्ही वेगवेगळे न करता एकाला इकडे एका डिझाईनचे तिकडे एका डिझाईनचे असं लावूया म्हणून इथं चालू आहे. बाकी मशीनमध्ये जर तुम्ही धुवत असाल ना नका धुवू, कारण मशीनमध्ये धुतल्यामुळे इतकी चुरगळ्यासारखे झाले होते आणि यांना इस्त्री करत बसणे इतका टाईम तर माझ्याकडे अजिबातच नव्हता. त्यामुळं मी जसं आहे तसं लावायला घेतले. म्हटलं हलवून वाऱ्याने उडून उडून होईल त्याची इस्त्री नीट, म्हणून मी तसंच इथं लावायला घेतलं आहे. आता पुढच्या वेळेस जर धुवायचं असेल ना तर मी ह्याला अजिबात मशीनमध्ये लावणार नाही. आधीचं माझं मशीनलाच लावायचे, काही होत नव्हतं. तर आज आमचा रविवार आहे. रविवार म्हणजे तरी कामाला जाणार आहे, तर मला तर थोडं पण ह्यांना तर बिलकुल आराम नाही भेटत आहे ना. म्हणजे सारखं ते प्रिंट ते करायचं पण चालू आहे, ह्यांच्याकडेच काम आहे. त्यानंतर पार्सलचं ते काम, परत 12 वाजले कंपनीचा, जेवायला पण वेळ नसतो आहे ना. कसं तरी आपलं एक खातात आणि आपलं निघतात. काय नाही, बिझनेस हँडल करणं अवघड आहे, लय अवघड. आले रेडी 7 चला. 7 वर्ष जुनी गाडी वापरतोय ग माझा नवरा. नवीन घ्या म्हटलं तर घ्यायचं पण नाही, सेकंड हँडवरती आपलं चालू आहे ना. किती वेळा ओरडते मी की मला नाही नवीन घ्यायची, पण ह्यांना हीच सोडायची नाहीये. ह्याच्यामध्ये काय एवढं काय माहीत आहे ना. का येतोय की नाही तू? आम्ही मार्केटला चाललो, येतोय का इथंच खेळतोय? आ खेळ, पण इथनं जाऊ ना कुठं, आम्ही येतो माघारी. जात मध्ये मग ये, मग चल. सायकल राहू दे, कोणी नाही नेत. हा मित्र पण आले, पण चल लवकर मग, नाहीतर खेळ इथं मार्केटला लिहून लागतंय. ये यज्ञ कोई छोटा बहुत शैतान है, ये चुप रहा है पीछे. चल चल बस चल. यज्ञेश डोळा कसा मारतो बघितलं का? काय कर, मला परत येशील ना? कशाला येशील, ड्रेस घ्यायला की साडी? का बड्डेला येशील दादाच्या? ड्रेस घ्यायला यायचं का? तुला आवडला का माझा ड्रेस? किती आवडला? किती? इतका? बापरे, बाय. या परत.
तर आताच एक ताई आल्या होत्या, म्हणजे मी तशी बाहेर गेली होती, मला वटपौर्णिमेचं सामान घ्यायचं होतं, मग मी ते घेऊन आले आणि स्वयंपाक करत होते तोपर्यंत त्या आल्या होत्या. तर त्यांनी साड्या घेतल्या, म्हणजे त्यांना लग्नासाठी जायचं होतं. तसं आपल्याकडे नवीन स्टॉक आला, त्याच्यामुळे त्यांना ना जास्त असं शोधावं नाही लागलं की कोणती घेऊ कोणती घेऊ. त्यांनी घरीच ठरवून आल्या होत्या की नाही मला हा फोटोतलीच पाहिजे, त्यामुळे त्यांनी त्या आल्या आणि तीच उचलली आणि त्याच घेतल्या. आणि खूप भारी वाटतं, म्हणजे असं आपल्या इकडची लोक येतात मराठी. त्यांनी मला याच्या आधी पण बघितले वाटतं बाहेर असं इव्हेंटमध्ये वगैरे, पण मी नव्हतं बघितलं. तर त्या म्हटल्या की मी तुम्हाला ओळखते, तुम्ही मला ओळखत नाही. पण मग त्यांनी तर मला रिअलमध्ये बघितलं होतं. छान वाटलं त्यांच्याशी बोलून. आता बरेच वेळ गप्पा मारत बसलो, भारी वाटलं. तर असं कुणी कुणी आलं ना, म्हणजे लोकलचे पण आता माझ्याकडे म्हणजे इतके येतात ना, इतके जण. ते आता मी ठरवलं, विचार करते की माझे जे म्हणजे शॉपिंग बॅग असतात ना, ज्याच्यामध्ये आपण मी असं साड्या ठेवताना मग मला घरातलीच एखादी पिशवी शोधावी लागते, त्याच्यात द्याव्या लागतात. त्याच्यामुळे मी आता ठरवलंय, नाहीतर बऱ्याच जणींना मी सांगते की घरून पिशवी घेऊन या असं सांगते, जे थोडेसे क्लोज आहेत ते. आणि मग आता मी करते की माझं स्वतःच्या पिशव्या तयार करायच्या, त्याच्यामध्ये मग साड्या द्यायच्या. कारण हे बरोबर नाही, आपलं ब्रँड बनवायचं. आणि फायनल आता मी त्या दृष्टीने चालते, म्हणजे करते. आता थोडं काम आहे म्हणून लोड, पण सुरू आहे ती डिझाईन ते हे सगळं करायचं चालू आहे. बाकी मला त्यांना भेटून खूप भारी वाटलं. चला आता मी जेवते, बराच उशीर झाला आहे. 1 वाजले आज, 1 नाही 1:15. अजून जेवले नाही मी, आता मला जेवायचं आहे. बघा साड्या, नवीन स्टॉक दाखवते एका मिनटाच्या आत. तर ही इकडे बघा, ही आपली 999 वाली कलांजली, मस्त सारी वर्क. गळा बघा कसला भारी आहे तो, मस्त आहे. मटका गळा आहे आणि ही बाहीवरची डिझाईन आहे. आणि ही साडी म्हणजे खूप खूप व्हरायटी आल्यात ना, इतके की मला स्वतःला समजत नव्हतं. हे बघा, ही एक नवीन आली आहे, हे पूर्ण बीट्सचं काम आहे. त्यानंतर इकडे एक आली, ही वाली एक, आणि इकडची एक आली. अशा म्हणजे मग खूप आल्यात. ही एक आली, खूप आहेत. त्यांनी तर इतक्याशाच काढल्या आणि एवढ्यातच लगेच सिलेक्ट करून घेतली. तर माझं फायनली जेवण झालंय आणि आमचा रुद्र खेळतोय. आज लय लेट झाला जेवायला, त्यामुळे जेवण पण नाही गेलं. सकाळचं घर आवरलं ना, एकदम मस्त वाटते. कसं वाटतं वास, एकदम छान. अजून मी आज काय नाही केलं. तर आता हा ब्लाऊज आहे माझा, जो मला उद्या वटपौर्णिमेसाठी नेसायची आहे साडी. आणि आता तो मला रेडी करायचंच आहे, काही जरी झालं ना तरी. पण आता मला जरा डोळे जळजळ करायला लागले. तर माझं असं चाललंय आता की थोडा वेळ रुद्राला झोपवती, थोडा वेळ मी पण झोपती, उठून ब्लाऊज शिवून घेते. ब्लाऊज शिवायला 1 तास मला खूप झाला त्याच्यामुळं. आणि हे जे गोंडस एवढे क्यूट फ्रॉक आहेत ना, एवढे भारी वाटत आहेत ना, एवढे गोंडस क्यूट फ्रॉक. किती छोटे आहे, किती म्हणजे 2-3-4 महिन्याच्या मुलींचं. हे बघा किती भारी वाटते, किती मस्त वाटते, मस्तच वाटतंय. बाकी बांधणीचा इतका स्टॉक आहे, कोणाला पाहिजे असेल त्यांनी पटकन घ्या. त्यातलं बुकिंग झालेलं आहे मस्त बऱ्यापैकी. तर चला आता मी पहिलं ना रुद्राला झोपवते. मी थोडा आराम करणार आहे, कारण मला आज जायचं आहे आयब्रो पण करायला. आधीच आयब्रो नाही, इथून पुढं तरी व्हिडिओमध्ये दिसतच नाही. आणि म्हटलं करूया. त्या दिवशी बड्डेच्या दिवशी करणार होते, पण त्या दिवशी गर्दी होती म्हणून आली माघारी. पण आज किती पण गर्दी असली तर तिथं बसून करणार, 2 तास लागू दे पण करणारच. एकच उद्याचा दिवस असतो आपल्यासाठी वटपौर्णिमेचा, आपण एवढं व्रत करतो, हे ते केलं पाहिजे. काय करतो नाही, तुला माझं ते वालच कपाट गावतं का तुला ठेवायला? सगळं तुटलं तुझ्या ओढण्यानं. माझं पॅकिंगचं मटेरियल राहतंय त्याच्यामध्ये. ते सगळं ठीक आहे, पण माझं पूजेचं सामान कुठं आहे? दबलं? असं कसं दाबवलं, तुटलं का बांगड्या माझ्या? हे बघा, हे रुद्रच्या आमच्या काम. तुझ्या टेबलवर ठेवू का? तुझ्या टेबलवर ठेवू का? तर मी काय काय आणलंय हे माहित आहे? मागच्या वर्षी हे 50ला भेटायचं, ही वटीचं सामान. आता हे कितीला भेटतंय? 90ला. एक पावडरचा डब्बा आणलाय, नारळ. ते पोटीचं सामान असतं. आणि हे आणली मी बांगड्या माझ्यासाठी. तर तुम्हाला सांगितलं होतं की मी कामवाली काढले म्हणून, पण आता मी म्हणजे माझं मनच असलंय, मी अच्छा येतच नाही मनामध्ये, काय मला कळतच नाही. मी पहिले 2-4 दिवस ठीक आहे म्हटलं केलं, आणि आज अक्षरशः म्हणजे ते आले. मी तुम्हाला दाखवते. दीदी इधर आओ नी.
तुम्हारा हाथ तो दिखाओ, वो कपड़ा रख के आओ, कपड़ा हात धो के इधर आ जाओ. तर इथे आता त्यांनी झाडू पोछा केलेला आहे तिने बघा. चाय पिओगी? चाय बना दूं? चलो चाय बना देती हूँ. हाथ दिखाओ, आगे आओ. क्या हुआ? नाखून मारा. नाखून लगाया है, दिख रहा है साफ साफ की नाखून लगा दिया है. तर हे बघा, आणि मला माहित नव्हतं, मुझे नहीं पता था तुमको ये लगा है. तर तिने काय मागितलं असेल माझ्याकडे. आली आणि मला म्हटली दीदी मेरा ये कंगन टूट गया है, तो मेरे को बस कंगन दे दो, मैं जाती हूँ. अशी मला म्हटली कंगन दे दो. रो मत, कोई बात नहीं, चलेगा, ये तो होता रहता है. तुमको मैंने कितनी बार बोला नहीं तो छोड़ दो, तुम्हारी कमाई पे ही सब लोग उधर बस खाते रहते हैं. बताओ, कुछ कमाता तो है नहीं दारू के लिए, बस तुमसे झगड़ा कर लेता है ना. क्या करोगे अब? कितना बताया तुमको मैंने, कितनी बार बोला, सुनती तो नहीं हो तुम. बच्चे के लिए नहीं चाहती. बच्चे के लिए? वैसे भी तो तुम्हारी ही कमाई पे पूरा घर चलता है, ऐसे तो बच्चे को खिला पिला दूंगी ना, तुम दोगी ना. खाना लेकर गई थी उधर से. हाँ होटल पर से. हाँ. तो पैसा लेने के लिए मेरे पीछे पीछे दौड़ाया था. हाँ. चल जाने दो मत, मैं कंगन तो मैं दिला दूंगी. तर तुम्ही बघितलं, म्हणजे बिचारी फक्त बांगड्या मागायसाठी म्हणली त्यांच्यात काय असेल. म्हणली चालली होती तिकडे, आल्या असेल कामाला, चालली होती, म्हणली दीदी मेरा कंगन टूटा है तो मेरे को बस एक कंगन दे दो, मैं जाती हूँ. आणि हेच एक कारण आहे की मला तिला कामावरून नाही काढू वाटत नव्हतं वाटत. आणि माझं परत असं आमचं मत धरलं की हिला खूप जास्त असं टेन्शन ट्रेस असेल म्हणून कामात लक्ष लागत नसेल. अशाही गोष्टी माझ्या झाल्या की त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की हे असं उचललं नाही, हे असं केलं नाही. असं होऊ शकतं. काम डोकं चालत नसेल तर डोक्यात दुसरे विचार असतील तर काय कळतं की भांडं आपण घासलंय की नाही, ती आपण हे कसं ठेवलंय, काय कळतंय तेव्हा. आणि तिची अवस्था बघून म्हणजे मला तर माझं पूर्ण जिंदगी आठवली, पूर्ण लहानपणापासूनची जिंदगी आठवली माझी. म्हणजे आत्ताच एक ठीक आहे, आमच्या घरी सुद्धा सगळं ठीक आहे आत्ता, सगळं म्हणजे शेगं. तसं माझा नवरा तरी त्या बाबतीत आपल्या नवऱ्याला चांगला आहे, अजिबात दारू बिरू पित नाही. बाकी मला तो नाही का काय गिफ्ट देणार, पैसे देणं काय, पण दारू नाही पित बाबा तो. अजिबात टच नाही करत. एक तेवढा आहे की अभिमानानं असं मी तर सांगू शकते की स्टाम्प पेपरवर लिहून की माझा नवरा दारू नाही पित. आणि मी हे बघूनच लग्न केलं होतं. मी त्यांची गरिबी ह्या त्या काहीच बघितलं नव्हतं. किती गरीब आहे, घर नाही, छपरात राहतो, असलं काहीच बघितलं नव्हतं. एवढंच बघितलं होतं की तो बाबा दारू पित नाही. कारण माझी लग्न करताना एकच अट होती, एकच, कसलं पण झालेल, काही पण गरीब श्रीमंत कसला पण झालेल, पण दारू नाही पिला पाहिजे लग्नात, एकच अट होती. त्याच्यामुळे मला पहिलं स्थळ आलं होतं आणि माझं लग्न झालं. काही गोष्टी असतात. याचं एकच कारण होतं की माझ्या आईनं पण आता ही जशी सहन करते ना, तसं माझ्या आईनं पण फुल टू सहन केलं, फुल टू. म्हणजे मी आता जसं तिला सांगितलं की नाही तू काय कंप्लेंट नाही करत, तसं मी अगदी पोलीस स्टेशनपर्यंत गेलेले माझ्या म्हणजे माझ्या वडिलांच्या विरुद्ध कंप्लेंट करण्यासाठी. तेव्हा आता सगळं ठीक आहे, आमच्यात ओके आहे, काहीच नाही, एकदम रिलॅक्स, सगळं मस्त आहे. आता ॲक्सिडेंट झाल्यापासून तर माझ्या वडिलांचं म्हणजे खूपच आता म्हणजे ह्याच्यातमध्ये सुधारलेले आहेत, काहीच नाही अगदी. पण आम्ही म्हणजे माझं लग्न झालं तरीही माझी आई हे सगळं सहन करते आत्तापर्यंत. ज्यावेळेस माझं रुद्र होऊन हे गेला तरीही म्हणजे आत्तापर्यंत. पण आता ॲक्सिडेंट झाला ना 3 वर्ष झालं, तेव्हापासून मग माझ्या वडिलांचं अजिबात आता असलं काही नसतं. म्हणजे सगळं ऐकतात माझ्या आईचं, पहिलं काहीच नाही. आता म्हणजे आमच्या आईचंच चालतंय घरात सगळं असं थोडंसं. तर मला असं वाटतं, मी तर म्हणजे असं बोलायला लागलं, मी तर म्हणते आपण जे पाप केलेलं असतं आपल्याला इथंच फेडावं लागतं. कारण माझ्या वडिलांचं तुम्हाला मी आता सांगत नाही कधी अशा काही गोष्टी, मी नाही सांगत, मला सोशल मीडियावर मांडूच नाही वाटत. असल्या गोष्टी आपल्या पर्सनल असतात, कशाला सांगायचं, माझंच म्हणणं असतं. पण त्यांना अजिबात आठवत नाही. आता मी गेले होते, त्यांना आठवत नाही की ही माझी पोरगी, ही माझा पोरगा. आणि थोडं जरी आठवलं ना, म्हणजे आम्ही ती आता आठवायला लागलंय की हे तेच बघून तिथं आपण 2-4 दिवस राहिलो की. पण आम्ही तिथं होतो तोपर्यंत आम्ही नोटीस केलं, म्हणजे काहीच नाही करत, फक्त TV बघतात ते झालं.
आणि मग दुपारी जे सिरियल बघितलेली राहते ना, आता समजा रात्री ती सिरियल बघितली, तीच सिरियल ते 11 वाजता परत बघतात, तीच सिरियल ते 1 वाजता बघतात, परत 3 वाजता बघतात, परत 5 वाजता बघतात, असे 3 का 4 वेळा एकच सिरियल लागते. आणि मी त्यांना विचारलं ना की नाना तुम्ही ही दुपारी बघितली होती, सकाळी रात्री पण तुम्ही काल ही बघितली, परत का बघताय? तर मग ते म्हणायचे की नाही मी तर कधी बघितली, मी बघितलीच नाही सिरियल अजून, मी आत्ताच लागले, तू कधी बघितली? तू तर टी व्ही आलीच नव्हती. म्हणजे असं थोडक्यात ते म्हणतात. आणि मग आम्ही होतो तोपर्यंत आम्ही ठीक आहे चॅनल चेंज करून द्यायचं. त्यांना चॅनल चेंज करायचंही लक्षात राहत नाही, नंबरच लक्षात राहत नाही. 216चं हे आहे तर ती आहे, म्हणजे काहीच कोणताच नंबर. आमच्यात कसं टी व्ही चालू केली ना, एक तो चॅनल लागतो मराठी, ज्याच्यावर मालिका लागतात, सन मराठी का काय, तोच डायरेक्ट लागतो बहुतेक. मग तिथून पुढं मग बदलायला लागतं आपल्याला, असं आमच्या टी व्हीत. आत्ताच घेतली आत्ता, म्हणजे आता घेतली 7-8 महिन्यापूर्वी. कारण माझ्या वडिलांचं म्हणजे आम्हाला असं वाटायचं खूप दिवसभर असं बोर होत असेल त्यांना, काय करणार, आई तर घरी नसते आणि मोबाईल पण त्यांना चालवता येत नाही. म्हणजे आम्ही जेवढं फोन करेल तेवढाच ते उचलतात, ते पण रिंग ऐकाय आली तर उचलतात. एक वेळ असा येतो की त्यांना रिंग, मोबाईल कुठं आहे ना हेच आठवत नाही, असं आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांना कुठं बाहेर लावत नाही, काय नाही, काहीच नाही. आणि आम्ही इतकी वर्ष माझ्या वडिलांची मला कधीच माया यायची नाही, कधीच. असंच मला असं वाटायचं पोलीस कंप्लेंट करायची. आणि पण लोक मला म्हणायचे की आता वडिलांना जेलमध्ये टाकते का बापाय, की असं तसं म्हणायचे. आणि असं तर सगळं म्हणायचे, पण मी सगळं केलं आहे. माझ्या आईला विचारा तुम्ही, सगळं केलं आहे. आणि आता गेली ना, माझी आई पण म्हणते, म्हणजे मी आता गेली तेव्हाच मला इतकं रडायला येत होतं माझ्या वडिलांविषयी. म्हणजे काय माहिती, मला तिथं राहूच वाटत नव्हतं, खरं सांगते. माझ्या घरी आता मला राहूच वाटत, मला इतकं रडायला येतं माझ्या वडिलांचं बघून की त्यांना आठवतच नाही काय. म्हणजे आता कुणाला नाही की पहिले कसं काय असं ना, त्यांनी आम्हाला कधी काही कमी नाही म्हणजे हे केलं, कसं गरिबीच असेल पण हे मागितलं तर दिलं. शाळेत जाताना कधी फी मागितली, कधीच पैसे नाही असं नाही म्हणजे, जेवढे असायचे तेवढे द्यायचे. नंतर कधी पण असं 10 रुपये मागितलं दिलं, असं कधीच त्यांनी असं नाही केलं की पैसे नाही दिलं वगैरे. पण प्रॉब्लेम तोच होता दारूचा. बाकी सगळीच माणसं चांगली असतात, कुठलाच माणूस तुम्ही बघा आतनं काही खराब नसतो. प्रॉब्लेम असतो दारूच त्यांचं म्हणजे मेंदू बिघडवते हे सगळं. आणि माझ्या वडिलांसोबत पण तेच झालं होतं. पण आता अक्षरशः मला एवढं म्हणजे मला इतकं रडायला येत होतं. आता आम्ही गेलो ना तेव्हा मला इतकं रडायला येत होतं. माझी आई सुद्धा म्हटली की हिला तर कधीच माहीत नाही, ही सुद्धा यावेळेस रडती. मग मी म्हटलं अगं तुला नाही काय वाटत का? तर तिनं तर किती सहन केला असं माझ्या आई, किती जे मनात येत असतं. तुम्ही विचार करू. मी प्रत्येक वेळी सांगते की माझी आई जगातली बेस्ट. तिनं जे सहन केलं ते आपण नाही करू शकत, मी नाही करू शकत. माझ्या नवऱ्यांवर थोडं ओरडलं नाही तर पाणी सांडले काय बसलं नाही, माझ्या डोळ्यात नशा धारा लागतात. नवऱ्याला विचारा माझ्या. तर आणि ही लोक एवढं सहन करतात, म्हणजे नाही होणार आपल्याच्याने तर नाही होणार. मी तुम्हाला एक सांगते, पाप नाही करायचं. जे पण पाप केलं हिथंच तुम्हाला फेडायचं लागतं. त्याच्यामुळं कितीही काय पण करा, पण दारूच्या नशे आहारी जायचंच नाही, काय पण होऊ दे. आमचं एक चांगलं आहे, माझ्या सासरमध्ये तर म्हणजे कोणीच नाही पित. एक म्हणजे ही चांगलं आहे. आणि आता माहेरी पण नाही, कोणीच नाही. माझा भाऊ म्हणजे भावाला पण होते, पण आता सगळे इतके सुधारलेत. माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून की कुणी दारू नाही, कुणी काय नाही, एवढं सगळं आमचं मस्त चालू आहे. भले पैसा थोडा कमी असेल पण आता माझी फॅमिली मस्त आहे. तर आता बघा किती वाजलेत, 9ला अगदी 15 मिनटं बाकी आहेत. अजून मी सोप्यावरती कवरही आज नाही घातले, म्हणजे मी थोडा वेळ झोपली होती. त्यानंतर दिदी आले आणि दिदी आले त्याच्यामध्ये मग ते झालं. तर इथं बघा आता पॅकिंग झालेत पार्सल माझे. किती झाले टोटल म्हणजे 40 झालेत हे. आणि इकडं काय आहे ते असे. माझी मैत्रीण आली होती म्हणून झाले, आणि मला एकटीला उरकत नाही, खूप जास्त वेळ जातो. आणि आता मी गेली होती आयब्रो करायला, मस्त आयब्रो करून आले मस्तपैकी. आणि आता मला करायच्यात खणाची कपड्यांची पॅकिंग. हे फक्त साड्यांचं झालं. तिथंच उभा राहतो दिसतोय, तिकडच थांब. हे बघा, हे टोटल आहे 2000चं. मला मम्मीने घेऊन दिलं. 2000चं आहे? पहिलीला गेलाय तो आता. तर आज बघायचंय तुम्हाला. पहिली गोष्ट तर हे बघा, ही सगळी भांडी आहेत ना ते आमच्या रुद्राने लावलेली आहेत. कढई बघा कशी लावले, ही तर सोडा. इकडे बघा इकडे बघा. आणि हे पण आता सोडा. आता हे बघा, तर मी आता येताना ना आयब्रो करून आले आणि फ्रूट घेऊन आले, कारण ना मला फ्रूट मिळत नाही. आणि ब्लिंकिटवरून ना खूप महाग पण जातात आणि छान असतात, पण मला आज तिथं चांगली भेटली तर मी आणलेत. हे किचन जे तुम्हाला दिसतंय हे पूर्ण माझ्या पोराने आवरलंय. पोराने इकडचं नाही निघलं चांगलं, पण हे बघा इकडनं हे अजून थोडेसे साबणचे थोडेसे डाग आहेत, पण इतकं म्हणजे छान आवरलंय. त्याच्या वयाच्या मानाने छानच आवरलंय. आवरलंय का छान? पण तू का आवरलं सांग. तू मागं सर आधी पहिलं, तू का आवरलंस? का सांग, मी काय बोलले म्हणून तू आवरलं?
मी काय बोलले तुला? प्यार नाही करता म्हणून आवडलं. आणि मी कोणाला प्यार करते मग? मुलगीला. तर मी त्याला काय म्हटलं माहितीये, तो काय रोज नाही आवडत आवाज पहिल्यांदा. भांडी तो रोजच लावतो, भांडी त्याच्याकडे असतात लावायचं काम, कारण बाहेर पाठीत असतात तर त्याचं ती सगळी लावतो. कशी का लावे ना, मला ते काम केलं हे महत्वाचं आहे. आणि मी त्याला म्हटलं की माझी मुलगी असती तर तिने मला काम करू लागितलं असतं, झाडू मारू लागितलं असतं, मी दुसऱ्या कामात आहे तोपर्यंत माझ्या सोप्यावरती कवर टाकले असते वगैरे वगैरे. म्हणून त्यानं मी पॅकिंग करते तोपर्यंत त्यानं किचन आवरले है ना. आता मला पाहिजे का मुलगी? तू वो एक आम ले लेना और मैं ये वाला आम खाऊंगा. ठीक आहे, तर आता मला पाहिजे का मुलगी? मला मुलगी पाहिजे का? नाही. पण मला पाहिजे मुलगी. आता मग मुलगी पैदा करण्यासाठी. मी तर आधीच मुलगी पैदा करत होते पण झालीच नाही, मला मुलगाच आला तर मी काय करू आता? पण आता तुलाच काम तर करावं लागतील ना, मग मला मुलगी नाही तर. ए खाली खाली नाही, मग मला सांग, इकडे ये, पुढे ये. मग मला सांग, आता मुलगी नाही तर तुला माझी कामं सगळी करावी लागतात ना, जे मुली करतात ते करशील ना मग सगळी? यस. मग मी मुलगी आणू का नको आणू? आणू का नको सांग. तुला आवडते का मुलगी? सांग बेबी, आवडते? पाहिजे का सांग? पण बांधणार ती मला. राखी पण मानणार तुला? म्हणजे तुला पाहिजे नाही, तुला काम करायला लागते म्हणून तुला पाहिजे ना. नाही. मग ते आल्यानंतर पण तू काम करशील का? किचन वगैरे आवडशील का? मग मी त्यासोबत खेळणार. हा का? हा. आणि मग तू आणि मग ते मला राखी बांधणार. हा. हा. आणि बरं मला सांग की तू मग ती आल्यानंतर पण तू सगळी कामं करशील ना? भांडी लावायचं, किचन आवरायचं करशील ना? तिला बसव, हा तिला सांग की तू नको करू, मी करतो सर्व. करशील ना? छोटस ते काय समज एवढी एवढी एवढीशी असेल का ती? हा, ते काय समजणार की तू बस का करते. मग ती मोठी झाल्यावर, तुझ्या एवढी झाल्यावर, हा? तुझ्या एवढी झाल्यावर मग लावणार का तिला काम कराय? तर ते माझ्यावर हसतात, मी कंपनीत पण जॉब करायला जाईन. असं? हा, मग त्याचे काम करायला. मी तर मोठा झाला ना, मग मोठ्यांचे काम करणार, कंपनीचं काम. हा का? ठीक आहे. ते असं आमच्या घरात सध्या आज तरी होतं, रोज नसतो असा काय विषय, पण आज होता. माझे दुपारचं पीठ आहे, दुपारी मी 3 वाजता जेवले अक्षरशः. रोज मी सकाळी चपात्या करते, भरे उरल्यात रात्री गरम करून खाते, पण आज मी केलाच नव्हत्या कारण ते साडी घ्यायला आल्या होत्या. मग मी 2-3च केल्या, रुद्र शोपान पोहत्या त्यांना दिल्या. नंतर मला इतका थकवा आला होता की परत मी 2 लाटल्या आणि मी रुद्र जेवलो आणि एवढं पीठ राहिले. नाहीतर मी असं फ्रीजमध्ये पीठ कधीच नाही ठेवत. तर आता मी चपाती करते, भाजी आहे फ्रीजमध्ये सकाळची गवारीची, चपाती करणार आहे. आता पहिलं जेवणार आहे. 9 वाजलेत जेवायला, दुपारी 3 वाजले होते, 2-2:30 होत आले होते, आता 9 वाजलेत. हे असलं आयुष्य बिझनेसमॅनचं, काय करणार. बघा झुमका पैठणीचा तर फुल स्टॉक भरला होता, आता इतकं खाली झाला आज. तर फायनली मेहंदी काढली, रुद्र झोपला. बघायचं कसं दुपारी झोपतच नाही पोरगं, हाणलं मारलं तरी झोपत नाही. त्याला डायरेक्ट मस्त असं केसांना तेल लावलंय. मी आजही धुतलेत, संडेला सकाळचं केस धुतले होते, पण आता उद्या सण आहे तर आमच्यात कसं आहे की सणाच्या दिवशी तुम्ही केस धुवावीच लागतात. आणि मेहंदी बघा, मला इतकी सुंदर मेहंदी येते, पण आता माझं पहिल्यांदा मी ज्यावेळेस कोण पकडलं मला येतच नव्हतं. मी 2 वेळा मुजावली, येतच नव्हतं, म्हणजे हातच वळत नव्हता अक्षरशः. आणि माझा कोण बघायचा आहे, मी 20 रुपयाचा कोण आणला तर एवढीशीच मेहंदी काढली ना. आता हा कोणा जसाच्या तसा वेस्ट जाणार, पण ठीक आहे. म्हणजे कधी कधी काढायला पाहिजे, नाही तर मला इतकी भारी मेहंदी यायची ना कॉलेजला असताना, ना आता मला मेहंदीच येत नाही. बघा काय काढलंय, कसं तर आपलं घेतलं गरगडून, कारण आता वेळ पण तितकाच झालाय. 11:30 होऊन गेले, ते 11:30च्या पुढे झालंय. त्यामुळे मला आता झोपणं गरजेचं आहे, कारण उद्या पण पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, त्यामुळे लवकर उठावं लागेल. बाकी सगळं आवरायचं आहे, लय कुटाणा राहतोय मागं. आता बघू आता उद्याचा दिवस कसा जातोय. बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण मेहंदी काढली का ते पण सांगा. बाकी बघूयात आता उद्या कशी उठते मेहंदी. तर आता मी झोपते. बाय.